नमस्कार मंडळी, 18 डिसेंबर 2024 वर बुधवार, मराठी महिना मार्गशीर्ष तिथी तृतीया, नक्षत्र पुष्पा, त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिवस आणि महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातून सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। दोघांमध्ये 6 ते 60 मिनिटे चर्चा। आदित्य ठाकरे ही उपस्थित। नागपूरच्या या भेटीकडे महाराष्ट्राचं लक्ष। आणि यानंतर एक मोठी बातमी, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचे कार्यकर्ते झाले आक्रमक, बाहेर पडले। चंद्रपुरात घडामोडीला वेग, मंत्रिपद मिळाले नाही म्हणून भाजप कार्यकर्ते दिल्लीपर्यंत पायी यात्रा काढणार। आणि यानंतर एक मोठी बातमी, मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार। फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो। आणि साईबाबांच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं होणार 3D स्कॅनिंग। शुक्रवारी दुपारी मंदिर 3 तास दर्शनासाठी बंद, शिर्डी विश्वस्तांची माहिती। आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते, भिकाऱ्यांना भीक द्याल तर जेलमध्ये जाल, भिकाऱ्यांना भीक देणं आता गुन्हा, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय। आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते, एक देश एक निवडणूक, घटना दुरुस्ती विधेयक संसदीय समितीकडे जाणार। विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधामध्ये 198 सदस्यांचे मतदान। विधेयकासाठी सरकारकडे 2/3 मत नसल्याचे काँग्रेसचा दावा। आणि यानंतर एक मोठी बातमी, फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कटाची SIT द्वारे चौकशी, शंभूराजे यांनी केली सभागृहामध्ये माहिती सादर। आणि यानंतर एक बातमी, आपल्याला मंत्री करण्यासाठी फडणवीस आग्रही होते पण त्यांचं कोणी ऐकत नाही, भुजबळांचा गौप्यस्फोट, लढा मंत्रिपदासाठी नाही तर अस्मितेच्या असल्याचं केलं स्पष्ट। आणि राज्यातील पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तुम्ही तुमच्या मुलांना सहलीसाठी पाठवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली। नगर मानमाड महामार्गावरील घटना। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून महत्त्वाची बातमी समोर येते, टिटवाळ्यात भीषण पाणी टंचाई, भाजप आक्रमक, शेकडो महिलांसह बैलगाडीतून KDMCवर हंडा मोर्चा।